जर्मन रशियन सैनिकांना मारत सुटले होते आणि एकामागून एक रशियन सैनिकांच्या नवीन तुकड्या उभ्या राहत होत्या. सांगा, रशियन सैनिक कुठून येत होते? ते सामान्य नागरिक होते जे कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय किंवा खूप कमी प्रशिक्षणासह उभे राहायचे आणि म्हणायचे की मी सैनिक बनेन. जर्मन त्यांना किती मारणार? जर्मन मारून मारून थकले. जेवढे रशियन मेले तेवढे तर पूर्ण महायुद्धात कोणीच मेले नाहीत. दोन्ही महायुद्ध मिळूनही तेवढे लोक मेले नाहीत. रशियन मरत राहायचे आणि त्यांची जनता नवीन सैनिक उभे करत राहायची. म्हणायचे की आम्ही येतोय, प्रत्येक माणूस सैनिक आहे. सांगा कसं हरवणार त्यांना? त्यांचं तंत्रज्ञान खराब होतं, त्यांचं प्रशिक्षण खराब होतं. जर्मनीचे टँक्स चांगले होते, जर्मनीची विमानं चांगली होती, सगळं काही जर्मनीचं चांगलं होतं. रशिया जिंकला कारण तिथला सामान्य माणूस गुलाम व्हायला तयार नव्हता. एक जर्मन टँक जेव्हा 10 रशियन टँक्सना मारायचा तेव्हा तो नष्ट व्हायचा. मग रशियन लोकांनी काय केलं? त्यांनी म्हटलं की आमचे टँक्स खराब आहेत ना, तर सगळे लोक कामाला लागा. त्यांनी संपूर्ण अर्थव्यवस्था थांबवली आणि सांगितलं की एकही नागरी वस्तू तयार होणार नाही, ही पूर्णपणे युद्ध उद्योग व्यवस्था असेल. त्यांनी सर्व उत्पादन संरक्षण उत्पादनामध्ये लावलं. ते म्हणाले की टँक्स हलक्या दर्जाचे आहेत ना, मग आम्ही 100 पटीने जास्त बनवू. आम्ही लोकांसाठी लागणारी एकही गोष्ट बनवणार नाही. जनता त्रास सहन करेल, पण आम्ही कपडे, टिश्यू पेपर किंवा इतर काहीही बनवणार नाही. आम्ही फक्त टँक्सच बनवू. मग जर्मन रशियन लोकांचे जेवढे टँक्स मारायचे त्याच्या 10 पट जास्त टँक्स समोरून यायचे. सांगा कसं गुलाम बनवणार? तर जेव्हा तुम्ही इंग्रजांना दोष देता ना की इंग्रजांनी येऊन भारतीयांना गुलाम बनवलं, तेव्हा स्वतःलाच विचारावं लागेल, आपण 40 कोटी लोक होतो, आपण हे सहन कसं करत राहिलो? नक्की काय गोष्ट होती? आणि कदाचित ती गोष्ट आजही आपल्या तशीच तर नाहीये ना.